आपला ट्रेक सुरू झालाय. त्या पण नव्हती कुछ हुआ तो इधर से छलांग मारते नहीं सकता. स्पीड स्लो करू नाही तो डायरेक्ट नीचे जाऊया. सेफ केलं नव्हतं की एवढं ट्रॅफिक असेल सकाळी, पण बरंच ट्रॅफिक आहे. वाजले 12:30. आता जरा उद्याची जायची तयारी करतो. म्हणजे बॅगेत काय काय भरायचं बघू. बॅगेत म्हणजे काय फळं आणि ट्रायपॉड वगैरे घ्यायचंय. थोडं घेऊन भरून ठेवतो बॅग. आणि पाण्याची बाटली एक. तो ये लिए फळं हमने. तर बॅग आता बघू आपली विनोदचीच घेऊन जाऊ आपण. पड एवढं न्यायचं आपल्याला मेन साहित्य. मी बाटल्या सकाळीच भरून घेतो. तो मिलते हैं कल के ब्लॉग में. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजले सकाळचे 6:30. आवरतोय ते आपलं छोटंसं ट्रेक आणि छोटीशी राईड आहे त्याच्यासाठी. तर दादा आवरायला लागले. त्याच्यानंतर मी आवरणार आहे थोडं. आणि आता निघणार आहे आपण 7च्या आसपास. चल रे काढ लवकर गाडी. हो ना, ही कसरत आहे बघा कशी काढायला लागते गाडी. घे पुढे चल. थोड़ा गाड़ी को कोल्ड स्टार्ट दिया है. नात लाव का. तर आपण निघालो आता. पण जाणार आहे निगडी रूटनं. निगडी देवरूड आणि मग आपला ट्रेक पॉइंट आहे आजचा गोरडेश्वर. काही सगळे वॉकिंगसाठी निघालेत आणि काही लोक कामासाठी पण निघालेत. दूधवाल्या गाड्या आणि बरंच काही काही सकाळी चालू होते. दूधवाल्या गाड्या मला वाटते दूध देऊन आले सकाळी खाली दिसायला लागले. होंडा अकॉर्ड. होंडाची सगळ्यात प्रीमियम कार म्हणू शकता तुम्ही. ओल्ड मॉडेलमध्ये मस्त गाडी आहे. आणि हा मला वाटतं निगडी प्राधिकरणचा एकदम पॉश एरिया. आता आपण आलोय बेळ चौकात. म्हणजे संत ज्ञानेश्वर चौक. ओ बडा सिग्नल आहे. सगळे रायडर आज चहा प्यायला थांबलेत. सायकलिंग रायडिंगला आलेले आहेत सगळे. आणि ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता की ते एक्सेप्ट केलं नव्हतं की एवढं ट्रॅफिक असेल सकाळी, पण बरंच ट्रॅफिक आहे आज. तर आपण फायनल डेस्टिनेशनला पोहोचलोय. जरा कॅमेरा देतो. ट्रेक चालू करायच्या आधी आपण थोडा टी ब्रेक घेऊ. छोटासा एक टी ब्रेक घेऊ म्हणजे थोडीशी एनर्जी घेऊ आणि जाऊ. तसं आपण युजली छाप येत नाही, पण आज सकाळी थंडीत आली तर एनर्जी घेऊन मग जाऊ. कशाच्या ओके. तर आपला ट्रेक सुरू झालाय. केलाय. गर्दी घेतलाय की खतरनाक. मैंने एक गॉगल खो दिया है. इसने खोया है. पिछली बार मतलब हम घर जा रहे थे तो ट्रेक अभी चालू हुआ है. वी आर हेडिंग टूवर्ड्स द ट्रेक. प्रातःकाल सुबह 8 बजे नहीं 7:44 पे हमने हमारा ट्रेक शुरू किया है. गुंब्या या चला. कुठला ट्रेक केला काय माहित नाही. नेमका कुठल्या ट्रेकला गेलं तुला माहिती आहे का. बरं गॉगल असतो मला. त्याला आणि कॉन्फिडन्स आहे. ब्लॉगर विल वेअरिंग हिज ॲक्सेसरीज. जेव्हा मागच्या वेळेस आला होता त्यावेळेस सगळं हिरो होतं. आता सगळे जे पानविरं झाडले पिवळं पडले सगळं. इकडं थोडीफार हिरवळ आहे आणि या साईडला काय सगळं वाळवंटच झालं. आणि एकदम असा तिरका रोड आहे. आम्ही दोघं चाललोय कारण आमच्यासोबत 2 जण येणार होती. तर त्यातला एक तर तुम्हाला माहितीच आहे विनोद. तर त्याच्या ऑफिसमुळे तो आला नाही. काही कारणास्तव आला नाही तो.
थांब भेट का इथून जर खाली गेलो मी तर गेलो. चालू नव्हतं केलं ते वर पोचलेलं आहे. इकडं आहे तळेगाव. स्पीड स्लो करो नहीं तो डायरेक्ट नीचे जाओगे. ये देखो हमारा पहलवान कैसे पटापटा चढ़ रहा है. थोडं वरती येऊन थांबले आता कारण खूप फुलं झालेत. होय तरी लाईट केलं एवढं खास झालं नाही मला. कशी दिसते बघा सिटी. तो गणपतीचं मंदिर आहे वरती. गणपतीचं नाही आहे शिवलिंग वरती तिथं दाखवा लागेल. ओके ओके तिकडचं बिर्ला गणपती तिकडे त्या साईडला पायऱ्यावर ट्रेक आहे. हा ह्या साईडला पायऱ्यांचा ट्रेक आहे इथं जे लोक मुंग्यांसारखे दिसायला लागलेत का तो. आणि इकडं आहे तो विदाऊट पायऱ्या म्हणजे ॲडव्हेंचर रोड आहे. तर या इकडून जाऊन उतरताना आम्ही पायऱ्यावरून उतरणार आहे. आणि इथं तुम्हाला दिसते ते कार पार्किंग आहे त्याच मंदिरासाठी. आणि आपली गाडी आपण इथं पार्क केल्या. इकडं बास्केटबॉलचं एक ग्राउंड दिसते. चलो चला. तर भावानं आता वर चढता अर्धा ट्रेक झालाय आणि असं फील होतं गरम झालंय. घाम्या लागलाय जरा उडी वगैरे काढून बॅगेत टाकतो. तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्सची मजा घ्या. एक छोटासा ब्रेक झाला आपला तर आता निघूया परत वर. कैसा खडतर प्रवासी देखो. अब खाली ठीक क्या जर अपनी वारी अभी. कैसा लग रहा है तुमको बाइक के इधर. वाओ मस्त आहे. थंबनेल की दुनिया से अलग दूर तिकडं बघ थंबनेल साठी एखादी. हा बोला का मोनो ब्लॉग दे चल. भीड़ भाड़ की दुनिया से दूर खुली हवाओं में तू उड़ना चाहता है किशन. मैं उड़ना चाहता हूँ, भागना चाहता हूँ, तोड़ना चाहता हूँ. मैं यूट्यूब के लिए ब्लॉग बनाना चाहता हूँ. उड़ो यहाँ से डायरेक्ट उड़ो नीचे. अगर कुछ हुआ तो इधर से छलांग मार के मैं उड़ सकता हूँ और इस दुनिया से गायब होके दूर कहीं दुनिया में जा सकता हूँ. सब बढ़िया. बाकी सब ठीक. बाकी सब ठीक चल रहा है. तो यहाँ से एक सुंदर सा व्यू दिख रहा है. इसके मजे लेते हुए हम बैठे हुए हैं यहाँ पर. वो आगे बेगड़ेवाड़ी का स्टेशन है जहाँ पे अभी लोकल रुकी है. ते कुंड माळा माहिती का तुला. आता धुक्यात दिसणार ना प्रॉपर. पण समोरच आहे. चलो 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 भेट चलते हैं. पहिला पण हा ट्रेक केला आम्ही तो हळू पावसाच्या आसपास केला ना.
ऑक्टोबरमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट इथं चिखल वगैरे एवढा नव्हता, पण प्रॉपर माती भिजलेली होती. आता काय सगळं वाढले खडखडीत, पाय एवढे घसरतात, लोकांना खूप त्रास होते चढायला. छोटी छोटी मुलं ट्रेक करता येतो. हो, तर त्याच्यासाठी फॅमिलीसाठी एक छोटा ट्रेक करायला चांगला आहे. जेणेकरून तुमची फिजिकल स्ट्रेंथ पण इन्क्रीज होईल आणि हॅबिट बिल्ड होईल, म्हणजे की तुमच्या शरीरासाठी चांगली आहे. इथं आल्यानंतर कळते की आपल्या शरीरात किती स्ट्रेंथ आहे आणि आपण किती फिजिकली स्ट्रॉंग आहे. फायनली आपण आपल्या टॉप डेस्टिनेशनला पोहोचलोय. तिथे की एक तळ आहे मस्ताचं, पण आता त्याच्यात पाऊस नसल्यामुळं पाणी खूप कमी आहे. खूप म्हणण्यापेक्षा पाणी काहीच नाही आहे. अजून बघू शकता तळ, इथे तळ आहे. आणि पाणी नाही आहे. पावसाळ्यात आता पाणी असतं, लोक आंघोळीला वगैरे इथं. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही भरपूर फोटोशूट आणि खूप मजा केली होती. कारण आमचे काही मित्र, ऑफिस फ्रेंड्स आले होते, भरपूर मजा केलेली. तर आता आम्ही दोघंच आले. काही लोकांमध्ये टांग दिली आम्हाला. हां, तर आता त्यामुळं काय काय राहिलं, मिस झालं. ठीक आहे, 4-5 जण असतं तर मग अजून मजा आली असती, पण दोघात काय एवढं मजा नाही. दोघात तिसरं असल्यानंतर तिसऱ्याची घ्यायला लय मजा येते. तिसरं असल्यामुळे आता दोघात काहीच करू शकत नाही, भांडणं होतील. मागचा व्ह्यू बघा. बहुत ज्यादा गर्दी है, हमको लगा गर्दी नहीं होगी. इतने गर्दी का हमें एक्सपेक्ट नहीं किया था. बहुत ही ज्यादा गर्दी है और इतनी गर्दी में हमारा मुंह नहीं खुलता. आता आपण क्रिकेट मॅच बघणार आहे. त्यामुळे सगळे बसले ते. बॉल तर दिसत का वेळ. गर्दी बघा किती. ऐसा लग रहा है ऊपर भी मेला भरा है. और थोड़ा जल्दी आना चाहिए था शेर. वेट करते करते हमको लेट हो. 6:30 बजे भी उठने के लिए 10 बार उठाना पड़ा उनको, फिर भी नहीं उठे. फिर एक बार की डाली तो से जगह. अरे वो मैं ही बात कर रहा है. वीडियो कॉल. Subscribe for more content.